पांडुरंग महात्म्यामध्ये त्या मूर्तीची लक्षणं सांगितली. तर त्याच्यामध्ये एक जे सगळ्यात मोठं लक्षण आहे, जे अनेक संतांच्या मध्ये पण आलेलं आहे अभंगात, ते म्हणजे ती बाळगोपाळाची मूर्ती आहे, म्हणजे 5 वर्षाच्या मुलाची आहे. गोपाळ म्हणजे धनगरासारखी आहे, गवळीसारखी आहे. बाळ असं रूप आहे तिचं, गोंडस रूप आहे. दिगंबर आहे, अंगावर वस्त्र नाही आहे. त्याने घोंगडी पाठी घेतलेली आहे. आता घोंगडी हे धनगराचं किंवा गोळ्यांचं लक्षण आहे. गोयष्टी म्हणजे गोवळ काठी, त्या धनगरांच्या मुलांच्याकडे जशी काठी असते गुरु हाकायला, तशी त्याने काठी घेतलेली आहे. म्हणजे गोयष्टी आहे, गोवळ काठी आहे, दिगंबर आहे, पंचवर्षीय बाळगोपाळ आहे. त्याचं सगळ्यात मोठं जे वैशिष्ट्य आहे की जे स्कंद पुराण आणि मध्ये येतं, ते म्हणजे या मूर्तीच्या वक्षस्थळावरती एक लेख लिहिला आहे, मंत्र आहे म्हणजे. आणि तो मंत्र हा कूटमंत्र आहे. कूटमंत्र हे आपल्याला माहिती आहे की एक बरोबर श्लोक जो दिसतो त्या श्लोकाच्या आतमध्ये काहीतरी दडलेला असतो, त्याला आपण कोड कसं असतं तसं. तर त्या मंत्राचा आपल्याला त्याच्यातनं शोध घ्यायचा असतो, तसा कूटमंत्र आहे. आता हा कूटमंत्र इथे षडाक्षरी आहे. तो षडाक्षरी मंत्र काय आहे तर ते जर तुम्ही बघितलं आणि त्याचं जे स्कंद पुराण करत्यांनी त्याचा जो श्लोक दिला आहे, तर तो श्लोक काय आहे की श्री स्पर्शाद्यम सत्यनामाद्यम षण्षटु सदीर्घकम षण्षट दिनियंत्यम संसारम तम विदुर्बुधा. आता हा जो श्लोक आहे, या श्लोकाचा अर्थ म्हणजे श्री जे श्रीकार आहे, स्पर्शाद्यम, सत्यनामाद्यम म्हणजे स्पर्शवर्ण जो आहे त्याच्यातला आद्यवर्ण म्हणजे क, मग सत्यनामाद्यम म्हणजे त्याचं ऋत हे सत्य अर्थाचं नाम आहे त्याच्यामुळे ऋ. तर असं सगळी जी फोड केल्यानंतर आपल्याला षडाक्षरी मंत्र मिळतो, श्रीकृष्णाय नमः. त्यांनी हातामध्ये पद्म आणि शंख धरलेला आहे. गोयष्टी म्हणजे गोवळकाठी, पद्म आणि शंख जे विष्णूचं प्रतीक आहे ते घेतलेलं आहे. कट्टीवर हात आहेत, विटेवर उभा आहे, समचरण उभा आहे म्हणजे समोर अगदी दोघांमध्ये सारखं अंतर ठेवून अशी पावलं आहेत त्याची. ही सगळी अभंगांमध्ये आणि त्या मूळ स्कंद पुराणामध्ये येणाऱ्या अशी लक्षणं आहेत. आता ही आज भारतामध्ये कुठल्याही विठ्ठल मूर्तीत दिसत नाही. म्हणजे पंढरीच्या पांडुरंगामध्ये ते भावार्थाने इथे हे असं सांगतात, रूढार्थाने ते दृश्य स्वरूपात आपल्याला तसंच्या तसं काही ना काही कमी दिसतं. पण ही सगळीच्या सगळी लक्षणं दिसणारी मूर्ती ही माड्यात आहे.